मोठ्या अपेक्षांसोबत थोडीशी नाणी घेऊन विमलावती शाल विकत घ्यायला आली होती. याची काय किंमत आहे? फक्त 10 नाण्यांची आहे. तुम्ही खूप महाग सांगताय. एवढी महाग दुशाला कोण घेतं बरं विजयनगर मध्ये? मी घेते. विमलावती महिलेची चमक धमक पाहतच राहिली. काय रेशमाची साडी होती. दोन्ही हातांमध्ये वरपर्यंत सोन्यांच्या बांगड्या होत्या. ही कोणी इतर नाही, राज ज्योतिषाची पत्नी होती. आता तिच्या समोर विमलावतीला कुणी भाव दिला असता. विमलावती राज ज्योतिषाच्या पत्नीचे असे आदरातिथ्य बघून जळून करपून आपल्या घरी पोहोचली. एक एक दोन दोनच्या नाण्यामध्ये घरी कावळ्यांच्या गोष्टी लिहून खुश होत राहणार. काहीतरी असं काम करा ज्यामध्ये नाणीच नाणी असतील. तुम्ही ज्योतिषीच का नाही बनत? भविष्य सांगणे काय हसण्याचा खेळ वाटला का? इथे लेखणी चालवून गोष्टी लिहिता, तसेच तिथे फासे टाकून बनवा गोष्टी काहीतरी. स्त्री हट्टापुढे तर मोठमोठे हरून जातात. कमलेश कुठपर्यंत टिकणार होता. कमलेश आपली झोळी घेऊन मार्केटमध्ये येतो आणि एका कोपऱ्यात ज्योतिषाचा बोर्ड लावून तिथे बसून जातो. जाणून घ्या आपले भविष्य, जाणून घ्या, जाणून घ्या आपलं भविष्य. सकाळची दुपार झाली पण कुणीच स्वतःचं भविष्य जाणून घेण्यासाठी नाही आलं. कमलेश घरी जाण्यासाठी उठलाच होता की थांबा ना दादा, थांबा. माझ्या पतीने मला दिलेली खूप मौल्यवान अंगठी मी हरवली आहे. तुम्ही सांगू शकाल का ती कुठे आहे? मी कसं काय सांगू शकतो? मीच तर सांगू शकतो. फासे टाका आणि बनवा एखादी गोष्ट. आणि हा कमलेश फासे टाकतो. कुठल्या संकटात अडकवलंय कमलावतीने मला? हे फासे टाकून काय सांगू या महिलेला मी? हा तर माचीसच्या डब्बी सारखा आहे. माचीस? माचीस. हा माचीस. मला आता आठवलं. मी काडी पेटीमध्ये अंगठी लपून कपाटाच्या आत ठेवली होती. धन्यवाद दादा. हे घ्या दादा, माझ्याकडून ही भेट स्वीकारा. पाहिलात, अख्खा महिनाभर जरी कागदावर लेखणी घासली असती ना तरी एवढी कमाई झाली नसती जेवढी एका दिवसात झालीये. काय चोरी झाली? ही अफरातफरी चोरीमुळे होती. कोणीतरी राजमहालातून हिरे मणकांचे भरलेले 40 डब्बे चोरले होते. राज ज्योतिष सुद्धा चोराचा पत्ता नाही लावू शकले. मला थोडा वेळ हवा आहे महाराज. अजून कोण आहे आमच्या दरबारामध्ये जो चोरांचा पुरावा शोधू शकेल? महाराज, हा माणूस इतर कोणी नाही तर त्या महिलेचा पती होता जिला कमलेशने अंगठीचा पत्ता सांगितला होता. मग काय, लगेच त्या युवकाला दरबारात हजर करण्यात यावे. अरे कोण आहात? कुठे घेऊन चाललायत मला? अरे हाच आहे तो युवक महाराज. आम्ही ऐकलंय की तू अगदी अचूक भविष्यवाणी करतोस. सांग, राजमहालात चोरी कुणी केली? लक्षात असू दे, भविष्यवाणी जर चुकली तर तुरुंगामध्ये डांबला जाशील. बिचाऱ्या कमलेशची खाट उभी झाली. तो कोणी ज्योतिष तर नव्हता, पण महाराजांना हे कसं सांगणार होता? स्वतःच्या पत्नीला नाव ठेवत त्याने परत फासा टाकला. काय दिसतंय युवका? 3 म्हणजे 3 चोरांनी मिळून चोरी केलीये? हो महाराज. ते कुठल्या दिशेने गेलेत सांग. 3 दिवसांचा वेळ द्या महाराज. जा, दिली वेळ. पण जर 3 दिवसांनंतरही तू चोर आणि खजिन्याचा पत्ता नाही सांगू शकलास तर तुझ्या सोबत काय होईल तुला ठाऊक आहे?
कमलेशने 3 दिवसांचा वेळ चोरांचा पत्ता सांगण्यासाठी नाही, घरातली पक्वानं खाण्यासाठी मागितला होता. तो ज्योतिषी तर नव्हता, पण हे जाणत होता की 3 दिवसानंतर तर त्याला तुरुंगाची हवा खावीच लागणार आहे. कमलेश तुरुंगाची हवा खाण्याआधी त्याचे आवडीचे लाडू खाऊन घेऊ इच्छित होता. हे सगळं माझ्या लोभामुळे झालं आहे. आपण पळून गेलो तर? नाही विमला, आता काही उपयोग नाही. फक्त 3च दिवस आहेत माझ्याकडे. आता तर रोज हे उरलेले 3 लाडू खाईन आणि महाराजांची क्षमा मागून स्वतःच तुरुंगामध्ये निघून जाईन. तसेच दुसऱ्या बाजूला चोरांना पण या गोष्टीची कल्पना होती की कोणीतरी महाराजांना त्यांचा पत्ता सांगणार आहे. मुंगी, जर खरंच त्यांनी महाराजांना आपण कुठे आहोत ते सांगितलं तर? नाही रे, ना कुणी आपल्याला महालात जाताना पाहिलं, ना तिथून काही चोरताना पाहिलंय. मग तो आपला पत्ता कसा सांगू शकतो? चोरांच्या टोळीमध्ये हे ठरलं की ते कमलेशच्या घरावर नजर ठेवतील. पहिला हा तर गेला. आता फक्त 2 बाकी आहेत. कमलेश लाडवांबद्दल बोलत होता, पण चोरांच्या साथीदाराला वाटलं की कमलेशनी त्याला पाहिलं. पुढच्या रात्री दुसरा चोर कमलेशवर नजर ठेवायला आला होता. आज दुसरा पण गेला हो. त्याच्या पुढच्या रात्री चोरांचा सरदार स्वतः सत्याचा शोध घ्यायला आला. मजा आली विमला, हा शेवटचा लाडू पण गेला. बघितलं मुंगी, किती हुशार आहे तो. आपल्यासारखे छोटे छोटे चोर त्याच्यासाठी काहीच नाहीये. उद्या मी महाराजांना सगळं सत्य सांगून टाकणार आहे. चोरांना वाटलं की कमलेश त्यांचा पत्ता महाराजांना देणार होता. माफ करून टाक भाऊ, आमच्याकडून चूक झाली. महाराजांना यातलं काही सांगू नकोस. इथे कमलेशला समजलं की तो 3 दिवसांपासून ज्या 3 लाडवांबद्दल बोलत होता ते चोरांना वाटलं की तो त्यांच्याबद्दल बोलतोय. कमलेश चलक बाय चान्स यावेळी पण चाललं होतं. चोर तिथून चोरीच्या खजिन्याचा पत्ता सांगून उलट्या पावली पळाले. महाराज, माझ्या सगळ्या शक्ती सीमित आहेत. मी एकतर तुम्हाला चोराचा पत्ता सांगू शकतो किंवा मग लुटलेल्या खजिन्याचा पत्ता. मला सांगा, तुम्हाला आता काय हवंय, चोर की खजिना? हे बोलताना कमलेशला खूप भीती वाटली, कारण खजिनाचा पत्ता सांगून चोर तर पळून गेले होते. जर महाराजांनी चोरांचा पत्ता सांगायला सांगितलं तर? चोरांचा पत्ता जाणून आमचा काय फायदा? आम्हाला आमचे दागिने परत हवेत. कमलेश चलक बाय चान्स इथे सुद्धा चाललं. कमलेशने जिथे सांगितलं होतं चोरीला गेलेले सगळे दागिने तिथे सापडले. खुश होऊन त्यांनी कमलेशला राजज्योतिषाचं पद देऊ केलं. पण कमलेशला ठाऊक होतं की लक बाय चान्स चालतं, पण नेहमी नाही. क्षमा करा महाराज, माझी सगळी शक्ती हा खजिना शोधण्यात निघून गेलेली आहे. मी या पदासाठी योग्य नाहीये. त्यानंतर पुन्हा कमलेशने कधीच भविष्यवाणी केली नाही, ना त्याच्या पत्नीने हा हट्ट केला. If you like this video, subscribe to our channel Murthy Media.